नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिशमध्ये जो आपल्याला एक क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम ते कसं करायचं. खरं तर हा तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन आहे जो की पोएट्री सेक्शनमध्ये विचारला जातो आणि हा 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आता एक्झॅक्टली हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा किंवा याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स येतात हे आपण बघणार आहोत. आय नो की मी या ठिकाणी सगळे पॉईंट्स डिस्प्ले केलेले आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येक पॉईंट्सला किती मार्क्स आहेत आणि एक्झॅक्टली हा क्वेश्चन कसा विचारला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो तुम्हाला एक्झाममध्ये पोएट्री सेक्शनमध्ये अशा पद्धतीने पोयम दिली जाईल. अ टीनेजर्स प्रेयर लिहिल्यापासून ते जे मोर्स पर्यंत जे पण मी आता हायलाईट केलंय हे सगळं तुम्हाला छापून दिलं जातं आणि तुम्हाला फक्त यातलीच इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची आहे आणि ॲज पर दॅट तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर आता ॲप्रिसिएशनमध्ये सगळ्यात पहिला जो क्वेश्चन विचारला जातो तर तो असतो की टायटल काय आहे पोयमचं. आता तुम्हाला तसं पण टायटल त्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असतं, तुम्हाला फक्त बघून लिहायचं असतं. आता हे बघून लिहिताना अजिबात स्पेलिंग मिस्टेक नाही करायचं आहे, खाडाखोड नाही करायची आहे. असं जर तुम्ही प्रॉपरली लिहिलं तर तुम्हाला याला किती मार्क्स मिळतात? हाफ मार्क्स मिळतात. सो टायटल लिहायला किती मार्क्स आहेत? हाफ मार्क्स आहेत. त्यानंतर पोएट विचारलं जातं. आता पोएट बाय हार्ट करायचं आहे का पोएटचं नाव? तर नाही. तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्येच खाली पोएटचं नाव पण दिलं असणार. तुम्हाला फक्त ते वाचायचंय आणि ते आहे असं लिहायचंय. अगेन आता हे वाचून लिहिताना मिस्टेक्स नाही करायचे आहेत. खाडाखोड केली तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. कारण ऑफकोर्स आपण पेपरमधलंच बघून लिहितोय, सो त्याच्यामध्ये मिस्टेकचा प्रश्नच नाहीये. हे पण तुम्हाला याच्यामध्ये पण हाफ मार्क्स मिळतात. सो टायटल लिहायला हाफ मार्क्स आहे, पोएटचं नाव, पोएट पोएटेस जे पण असेल तिचं नाव लिहायला तुम्हाला हाफ मार्क्स आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन असतो तो म्हणजे राईम स्कीम लिहिण्याचा. आता प्रत्येक पोयमची राईम स्कीम वेगळी असते, ती तुम्हाला फाइंड आउट करायची असते. कशी फाइंड आउट करायची? तर फॉर एक्झाम्पल या पोयम मधला हा स्टांजा बघा. आता याच्यामध्ये ना राईम स्कीम बघताना किंवा फाइंड आउट करताना नेहमी जे लास्ट वर्ड आहे त्यावर फोकस करायचं. आता इथे लास्ट वर्ड काय आहे? बिगिनिंग्स. या ठिकाणी लास्ट वर्ड आहे मेक, इथे आहे चूज आणि इथे आहे टेक. नाव आता हे फाइंड आउट करायचंय की यातले रायमिंग वर्ड्स कुठले आहेत. तर बिगिनिंग्स आणि मेक रायमिंग वर्ड आहे का? तर नाही. मेक, बेक, टेक, केक हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. सो बिगिनिंग आणि मेक तर रायमिंग वर्ड नाहीये. मेक आणि चूज रायमिंग वर्ड आहे का? नाही. चूज आणि टेक आहे का? तर नाही. फक्त मेक आणि टेक हे दोनच रायमिंग वर्ड आहेत. तर तुम्ही आधी हे फिगर आउट करायचं. नेक्स्ट, आता या स्टांजामध्ये जी पण लाईन आहे, फॉर एक्झाम्पल पहिली लाईन आहे, याला आपण काय मानूयात की ही ए लाईन आहे, असं आपण फक्त म्हणायचं की ही ए लाईन आहे. आता फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन मध्ये रायमिंग वर्ड्स आहेत का? नाही. जर रायमिंग वर्ड असले असते तर मी दुसऱ्या लाईनला पण एच मानलं असतं, पण रायमिंग वर्ड्स नाहीयेत, सो मी दुसऱ्या लाईनला काय मानणार? बी. आता बघा, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन यापैकी कुठली जरी लाईन मध्ये चूजचं रायमिंग वर्ड आहे का? नाहीये. म्हणजे ही लाईन पण नवीन झाली, हिला पण मी सी मानणार. आता टेक जे आहे ते ए बी सी पैकी कुठल्या तरी एका शब्दाशी लाईनशी राईम करतंय का? तर हो, ते मेकशी राईम करतंय. मग मेकला मी काय मानलं होतं? बी. सो टेकला पण काय मानायचं आहे? बी. म्हणजे या स्टांजाची रायमिंग स्कीम झाली ए बी सी बी. मोस्ट ऑफ द टाइम्स सगळ्या पोएम्समध्ये असं असतं की रायमिंग स्कीम सगळ्या स्टांजाचे सेम असू शकतात किंवा वेगळे पण असू शकतात, बट मोस्ट ऑफ द टाइम सेम असतात. आता आपण चेक करूया सेम आहे का. सिमिलरली सेकंड स्टांजामध्ये बघा, लाईफ. लाईफला पहिल्या ओळीला आपण नेहमी ए मानायचं, भलेही ती दुसऱ्या स्टांजामधली असेल तरी पण पहिली ओळ आहे आणि राईम स्कीम आपण नेहमी स्टांजा वाईज बघतो. सो दुसऱ्या स्टांजामधली पहिली ओळ किंवा तिसऱ्या स्टांजामधली पहिली ओळ, कुठल्या पण स्टांजामधली पहिली ओळ आपण ए मानणार. आता बघा, सक्सेस आणि लाईफ राईम होत आहे का? नाही. म्हणजे सक्सेसच्या लाईनला बी मानायचं. रोड आणि सक्सेस मॅच होत आहे का? नाही. रोड आणि लाईफ मॅच होत आहे का? नाही. म्हणजे इथे काय येणार? सी येणार. डिस्ट्रेस आणि लाईफ किंवा सक्सेस मॅच होते का? तर हो, डिस्ट्रेस आणि सक्सेस हे रायमिंग वर्ड्स वाटतायत, त्याच्यामुळे याला काय येणार? बी येणार. तर दुसऱ्या स्टांजासाठी पण काय आहे? एबीसीबी आहे. म्हणजे आपण ॲज्युम करू शकतो की उरलेल्या सगळ्या स्टांजांसाठी पण एबीसीबी असणार आहे. तरी पण आपण अजून एखादा स्टांजा घेऊन चेक करूयात. आता याच्यामध्ये ओव्हरला ए मानायचं, सी आणि ओव्हर मॅच होत आहे का? नाही. म्हणजे सी ला बी मानायचं. बेस्ट सी ओव्हर कोणाशी मॅच होत आहे का? नाही. म्हणजे याला सी मानायचं. मी कोणाशी मॅच होते? सी मी मॅच होत आहे, म्हणजे रायमिंग आहे, त्याच्यामुळे याला बी मानायचं. सो फायनली या पोयमची रायमिंग स्कीम काय आहे? एबीसीबी. आता याच्यामध्ये सगळे जे पण आपले स्टांजा आहेत सगळ्यांची रायमिंग स्कीम सेम होती, राईम स्कीम सेम होती, त्याच्यामुळे आपण एबीसीबी जे आहे तर ते जनरल लिहू शकतो. कधी कधी असं होतं की फर्स्ट स्टांजाची वेगळी आहे, सेकंड स्टांजाची वेगळी आहे, मग तुम्हाला राईम स्कीम मध्ये फर्स्ट स्टांजा इज इक्वल टू जी काय असेल ती, सेकंड स्टांजा इज इक्वल टू जी काय असेल ती. आता जर फर्स्ट स्टांजाची एबीसीबी आहे, दुसऱ्या स्टांजाची ए बी सी डी आहे, डी म्हणजे काय? काहीच मॅच नाही झालं, म्हणजे कुठलेच रायमिंग वर्ड्स मॅच नाही होते, चारी पण लाईन वेगवेगळे आहे, तर तुम्ही एबीसीडी लिहायचं.
किंवा कधी कधी असं होते की 4 पेक्षा जास्त लाईनचा स्टांजा असतो. मग ABCDEFG जे काय असेल ते तुम्ही कंटिन्यू करायचं. सो बेसिकली तुम्हाला हे बघायचं आहे की रायमिंग वर्ड्स आहे का. रायमिंग वर्ड्स असेल तर दोन्ही पण लाईनला सेम नाव द्यायचं, BC जे काय असेल ते. आणि जर रायमिंग वर्ड्स नसेल तर तेव्हा तुम्ही नाव बदलू शकता, म्हणजे ABCDE जे काय असेल ते. सो रायमिंग स्कीम लिहायला 1 मार्क असतात. अजून एक गोष्ट, कधी कधी तुम्हाला एक पण म्हणजे काही हेच नसतं, म्हणजे ना ते प्रॉपर लाईन्स आहेत. म्हणजे या ठिकाणी ऍटलीस्ट प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स होत्या. कधी कधी अशी पोएम असते की ज्या ठिकाणी नंबर ऑफ लाईन्स फिक्स नाहीये, नंबर ऑफ वर्ड्स फिक्स नाहीये, एक पण रायमिंग स्कीम नाहीये, काही मॅच होत नाहीये त्याच्यामध्ये. अशा केसमध्ये आपण बोलणार की ती पोएम कशामध्ये आहे, फ्री वर्ड्स मध्ये आहे. ठीक आहे. अशा केसमध्ये आपण काय बोलतो की सम पोएम्स आर ऑल्सो इन द फ्री वर्ड्स. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत की ते फ्री वर्ड्स मध्ये आहेत. सो तुम्हाला जर असं हवं असेल की मी तुम्हाला हे सांगावं प्रत्येक पोएमसाठी, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ज्याप्रमाणे आपण अ टीनेजर्स प्रेयरचं करतोय त्याप्रमाणे आपण इतर पोएमचं पण अप्रिसिएशन पाहू शकतो. सो जर तुमची डिमांड असेल तशी तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याप्रमाणे मी त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड करेन. नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर याच्यामध्ये ॲलिट्रेशन वापरलंय का, याच्यामध्ये रिपिटेशन आहे का. 99% पोएम मध्ये ॲलिट्रेशन असतं, म्हणजे सेम साऊंडने स्टार्ट होणारे वर्ड्स. आता याच्यामध्ये आहे का बघूया. मी ते मुद्दाम ॲलिट्रेशन नाही लिहिलंय, बट तरी पण तुम्ही असं म्हणजे डोळे झाकून लिहू शकता की सगळ्या पोएम मध्ये ॲलिट्रेशन जे आहे तर ते असणारच आहे. आता बघा, सेम साऊंडने स्टार्ट होणारा काय काय आहे याच्यामध्ये. स्ट्रेस, ओ लॉर्ड से नो. हा, फिट फॉर लाईफ. फिट आणि लाईफ, सॉरी, फिट आणि फॉर. फिट फॉर, फ. तर दोन्ही शब्द काय होत आहेत, सेम फ ने साऊंड होत आहे दोघांचा पण सुरुवात. सो इथे काय आहे, ॲलिट्रेशन आहे. तर तुम्ही ॲलिट्रेशन तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतं, त्याच्यामध्ये हे नाहीये. मोस्टली तुम्हाला 99% पोएम मध्ये ॲलिट्रेशन बघायलाच मिळणार. सो तुम्हाला कुठलंच फिगर ऑफ स्पीच लक्षात नाहीये तर एकच लिहायचं असतं कुठलं पण, तर ॲलिट्रेशन लिहून या डोळे बंद करून. सो याचा 1 मार्क तर तुम्हाला आरामात मिळणार फक्त ॲलिट्रेशन शब्द लिहिण्याचा. इथे मी डिअर लॉर्ड तुम्हाला समजण्यासाठी कंसात टाकलंय, पण ते लिहायची गरज नाहीये. जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी संबोधून बोलतो, डिअर लॉर्ड, डिअर मम्मी, डिअर पप्पा, डिअर गॉड, डिअर मून, जे पण, तर अशा केसमध्ये किंवा ओ लॉर्ड, ओ मून, तर असं जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी बोलतोय, संबोधून बोलतोय, डिरेक्ट करून बोलतोय, तर त्या केसमध्ये एपोस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच असतं. आता याच्यामध्ये आहे म्हणून लिहिलंय, याच्यामध्ये तुम्हाला मेटाफर वगैरे पण बघायला मिळेल, तुम्ही ते पण लिहू शकता, कुठलं पण एक लिहायचंय. तर फिगर ऑफ स्पीच लिहायला 1 मार्क. तर 1 हे दोघांचे मिळून 1 मार्क, 3 मार्क्स आणि 1 मार्क्स, 2 मार्क्स आणि 3 मार्क्स झालेले आहेत आपले. आता उरले जे 2 मार्क आहेत तर ते असणार आहे तुम्हाला सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहायला. तर तुम्हाला साधारणतः 3 to 4 लाईन्स मध्ये सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. आता इथे बघा काय लिहिलंय, आपण रीड आउट करूयात की काय काय लिहिलंय इथे. सो द पोएम टेल्स अस दॅट टीनेज लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदम इझी वर्ड्स मध्ये घेतलंय हे, एकदम सिम्पल वर्ड्स मध्ये मी घेतलंय, काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. इट टीचेस अस टू मेक द राईट डिसिजन्स इन लाईफ. द पोएट प्रेज टू गॉड फॉर हेल्प, विजडम अँड स्ट्रेंथ. The poem tells us to be honest, kind आणि brave. It also teaches us that good choices lead to success and a happy life. किती सिंपल भाषा, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. तर सेम तुम्ही हे सेंट्रल आयडिया लिहिलं तरी पण चालेल. तुम्हाला डायजेस्ट मध्ये लिहायचंय त्यातलं लिहा, मास्टर की मध्ये लिहायचंय त्यातलं लिहा, तुमच्या स्कूलच्या टीचरने सांगितलं असेल काही पण लिहा, पण तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर हे बेस्ट आहे. हे लिहिलं तरी पण तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये राईम स्कीम कसं फाइंड आउट करायचं हे कळलं असेल. फिगर ऑफ स्पीच मध्ये सगळ्या ठिकाणी अलिट्रेशन तुम्ही लिहू शकता सगळ्या पोएमसाठी. सेंट्रल आयडिया प्रत्येक पोएमनुसार चेंज होईल. आता ही जर तुम्हाला हवी असेल प्रत्येक पोएमची तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी प्रत्येक व्हिडिओसाठी सेपरेट अप्रिसिएशनचा व्हिडिओ बनवू शकते. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हे पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठले व्हिडिओज मी इंग्लिशमध्ये पण बनवले पाहिजेत तर ते सांगा. बाय, सी यू इन द नेक्स्ट सेशन.